शिवाजी महाराजांना बुंदेलखंडातनं छत्रसाल बुंदेला हा एक राजा भेटायला आला होता. छत्रसाल बुंदेला म्हणजे मस्तानीचे वडील बरं का. तर हे छत्रसाल बुंदेला शिवाजी महाराजांचा पर्सोना आणि त्यांचं एकंदरच रेस्पेक्ट बघून आणि त्यांच्यासाठी मी आता काम करणार आहे. कारण इकडं तर माझ्या प्रदेशात तर मुघल मला खूपच त्रास देतात आहेत. त्याच्यामुळे मी एक काम करतो, मी आता मुघलांचं सोडून इथं मी आता मराठ्यांना जाऊन मिळतो आणि त्यांच्या सैन्यात रुजू होतो. नोकरी करतो. हां, नोकरी करतो आणि ती नोकरी द्या असं म्हणण्यासाठी तो छत्रसाल बुंदेला इकडं महाराष्ट्रात आला होता आणि शिवाजी महाराजांची प्रेरणा घेऊनच हे सगळं त्यांनी पुढं चालवलं. शिवाजी महाराजांनी त्याला नकार दिला की तू तुझ्या प्रदेशात जाऊन तुझी भूमी मुक्त कर, तुझ्या रयतेचं तूच संरक्षण कर, काही लागलं तर मी आहे. हे लिहून ठेवत असताना छत्रसाल प्रकाश नावाचा ग्रंथ तयार झाला आणि त्याच्यातनं शिवाजी महाराजांची ही सगळी गोष्ट खूप प्रेरणादायी गोष्ट आहे. ही छत्रसाल प्रकाशमधनं आपल्याला कळते. म्हणजे जसं आपल्या भारतातलाच आहे पण महाराष्ट्रातला माणूस नाही ना हा, त्याच्यामुळे तो थोड्याशा अजून वेगळ्या अँगलने याकडे बघतो. जसं हा छत्रसाल बुंदेला म्हणजे उत्तरेतनं मध्य प्रदेशचा वरचा भाग, उत्तर प्रदेशच्या इकडचा, त्या बुंदेलखंडातनं हा माणूस येतो इकडं. यासोबतच आसामचा एक भाग आहे बरं का. ह्या आसाममध्ये अहोम डायनेस्टी तेव्हा काम करत होती. ह्या अहोम डायनेस्टीमध्ये लाचित बडफुकन नावाचा एक सेनापती असायचा. तर हा सेनापती तिथं त्या इटाखुली आणि ब्रह्मपुत्रेच्या इथं ती नाविक लढाई झाली आणि त्यांनी मुघलांना कसं हरवलं याची प्रेरणा सुद्धा शिवाजी महाराजच आहेत. बापरे, आसाममध्ये आज ह्या लाचित बडफुकनला जर का तुम्ही गेलात गुवाहाटीला तर त्याचा पुतळा आहे तिथं त्या नदीवरती. तर याला आसामचा शिवाजी म्हणतात आजही. क्या बात आहे. आणि तेव्हा तो मुघलांशी लढला, कोणाशी लढला तिथे दिलेर खान आणि शाहिस्ते खान हे सगळे तिथे लोक गेले होते. त्यानंतर अर्थात इथं तर शाहिस्ते खानाची बोटात छाटली गेली आणि तिथं त्यांनी चांगला पराक्रम दाखवण्याचा प्रयत्न केला पण त्यातही तो फसला आणि त्या नाविक लढाईत तो हारला.